नमस्कार मित्रांनो, मी आहे सोपान डवाले आणि आपण पाहतात ग्रंथराज डिजिटेक यूट्यूब चॅनल। आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनेचे ऑनलाईन अर्ज भरणे सुरू झालेले आहेत आणि या योजनेची थोडक्यात आपण माहिती पाहणार आहोत। काय काय आहेत या योजनेचे निकष आणि कशा प्रकारे ही योजना आपल्याला मिळणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सर्वप्रथम आपण या योजनेचे ठळक वैशिष्ट्य पाहूया। या ठिकाणी आपण पाहू शकता पारेषण विरहित 1 लाख सौर कृषी पंप टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देणे। सौर कृषी पंपासोबत आपल्याला DC LED बल्ब मिळणार आहेत। 2 त्याच पद्धतीने मोबाईल चार्जिंग व बॅटरी चार्जिंगची सुविधा उपलब्ध आहे, परंतु बॅटरी हे आपल्या लाभार्थ्याला स्वतः घ्यावी लागेल। त्याच पद्धतीने या योजनेत सहभागी होण्यासाठी शासन निर्णय व आदेशातील पात्रता व अटी शर्तीनुसार लाभार्थ्यांना भरावयाची रक्कम आपण आता या ठिकाणी पाहूया। तर आपण पाहू शकता या ठिकाणी कॅटेगरी दिलेली आहे, या ठिकाणी HP मोटर दिलेली आहे कितीची आहे ते, आणि या ठिकाणी पण HP दिलेली आहे आणि खाली दिलेली आहे अमाउंट। तर आपण पाहू शकता हे ओपन कॅटेगरी साठी योजना आहे। 3 HP मोटर लावण्यासाठी आपल्याला 16,560 रुपये भरायचे आहेत आणि याची किंमत आहे वरती दिलेली आहे ते आपण पाहू शकता 1,65,594 रुपये ही याची किंमत आहे, परंतु आपल्याला हे मुख्यमंत्री योजनेच्या अंतर्गत आपल्याला फक्त 16,560 रुपयामध्ये मिळणार आहे। त्याच पद्धतीने 5 HP ची जर मोटर आपण बसवत असाल तर आपल्याला 24,710 रुपये भरावे लागतील। त्याच पद्धतीने आपण खाली पाहू शकता SC आणि ST कॅटेगरीसाठी ही योजना फक्त 8,280 रुपयामध्ये मिळणार आहे। तसेच 5 HP ची मोटर जर आपण बसवत असाल तर आपल्याला 12,355 रुपयामध्ये ही योजना मिळणार आहे। वर नमूद केलेल्या भरावयाच्या रकमेतून लाभार्थ्यांनी महावितरणकडे या अगोदर कृषी पंपासाठी प्रलंबित वीज जोडणीसाठी भरलेली रक्कम समायोजित करून उर्वरित शिल्लक रकमेचा भरणा करावयाचा आहे। ज्या शेतकऱ्यांनी आधीच वीज मागणीसाठी अर्ज केले असतील त्याही आणि ज्या शेतकऱ्यांना वीज अजूनपर्यंत मिळाली नाही तेही लोक यासाठी अर्ज करू शकतील। आपल्याला वरील उर्वरित रक्कम भरायची आहे आणि याकरिता लाभार्थ्यांनी संमतीपत्र देणे आवश्यक असून ते महावितरण कंपनीच्या संबंधित उपविभागीय कार्यालयात सौर कृषी पंपाच्या मागणी अर्जासोबत सादर करायचे आहेत। याबाबतची संपूर्ण माहिती महावितरण कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। वर दर्शवलेल्या रकमेचा भरणा यथाशीघ्र करून संबंधित महावितरण कार्यालयास अवगत करणे आवश्यक आहे, जेणेकरून लाभार्थ्यांचे नाव सौर कृषी पंप योजनेमध्ये समाविष्ट करून सौर कृषी पंपासाठी पात्र लाभार्थी म्हणून घोषित करण्यात येईल। सौर कृषी पंपाचे फायदे आपण या ठिकाणी पाहू शकता। दिवसा शेती पंपास विजेची उपलब्ध होणार आहे। दिवसा विना व्यत्यय अखंडित वीज पुरवठा हा शेतकऱ्याला मिळणार आहे। त्याच पद्धतीने वीज बिलापासून कायमची मुक्तता आपल्याला भेटणार आहे। त्याच पद्धतीने डिझेल पंपाच्या तुलनेत 0 परिचालन खर्च आहे ही योजना जर आपण घेतली तर। पर्यावरणपूरक परिचालन योजना आहे। शेती सिंचनाचा भाग वीज सबसिडीपासून पृथक्करण करणे, औद्योगिक वाणिज्यिक व घरगुती वीज ग्राहकांवरील क्रॉस सबसिडीचा बोजा कमी करण्यासाठी ही योजना अत्यंत उत्कृष्ट अशी आहे। अर्जाची प्रक्रिया काय आहे ते आता आपण या ठिकाणी पाहू शकता। पारेषण विरहित सौर कृषी पंप नवीन वीज जोडणीकरिता अर्जाची प्रक्रिया महावितरणच्या वेब पोर्टलवर www.mahadiscom.in/solar या वेबसाईटवर जाऊन आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे। सध्याच्या कृषी पंपाकरिता नवीन वीज जोडणीसाठी पैशाचा भरणा करून प्रलंबित असलेल्या अर्जदाराने फक्त काही अनिवार्य फील्ड उदाहरणार्थ अर्ज क्रमांक, पैसे भरल्याची पावती क्रमांक किंवा मंजुरी क्रमांक आणि क्षमतेची मागणी इत्यादी तपशील देणे अनिवार्य आहे। आणि नवीन कृषी पंपासाठी आपल्याला आपण पाहू शकता नवीन अर्जदार परंपरागत कृषी पंप नवीन वीज जोडणीसाठी पैशाचा भरणा केलेला नाही, सर्व फील्ड अनिवार्य आहेत।
म्हणून तपशील भरणे आवश्यक आहे. तर यासाठी काय काय कागदपत्र लागणार आहेत ते आपण खालीलप्रमाणे पाहू शकता. सर्वप्रथम आपल्याला फॉर्मवर संपूर्ण माहिती भरावी लागेल, सोबतच कागदपत्रही अपलोड करावे लागतील. तर काय काय कागदपत्र आहेत ते आपण खाली पाहू शकता. 7/12चा उतारा, त्याचप्रमाणे आधार कार्ड, आपण जर SC ST असाल तर कास्ट सर्टिफिकेटसुद्धा लागेल. अर्जदाराने A1 फॉर्मवर घोषणापत्रावर सही करणे आवश्यक आहे. त्यानंतर ऑनलाईन अर्ज फॉर्म प्राप्त झाल्यानंतर 10 दिवसाच्या आत सर्वेक्षण केल्यानंतर फील्ड ऑफिसमधून डिमांड नोट जारी केले जाईल. जर काही विसंगती आढळली तर त्यानुसार अर्जदाराला कळवण्यात येईल. डिमांड नोट देय झाल्यानंतर लाभार्थी एजन्सीचे नाव सादर देईल. केवळ 25,000 रुपये निविदासाठी लागू आहेत. प्रत्येक टप्प्यावर अर्जदारांना SMS द्वारे कळविण्यात येईल. आता आपण पाहत आहात लाभार्थ्यांसाठी काही मार्गदर्शक सूचना आहेत, त्या आपण खालीलप्रमाणे आहेत, त्या वाचून घेऊया. या योजनेत खालीलप्रमाणे नवीन तसेच प्रलंबित अर्जदार पात्र राहतील. पैसे भरून प्रलंबित असलेले अर्जदार मार्च 2018 पूर्वी ज्यांना HVDS योजनेमध्ये 2.5 लाखाहून अधिक रकमेच्या पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे. 31/3/2018 नंतर सर्व पैसे भरून प्रलंबित असलेले अर्जदार. नंतर 1/1/2019 पासून कृषी पंपासाठी सर्व नवीन अर्जदार. 2.5 लाखापर्यंत पेक्षा कमी रकमेच्या पायाभूत सुविधा लागणाऱ्या HVDCS मधील पैसे भरून प्रलंबित असलेला व या योजनेमध्ये सहभाग घेण्यास इच्छुक असलेला अर्जदार. लाभार्थी निवडीसाठी पात्रता निकष आपण खालीलप्रमाणे पाहू शकता. सदर योजनेचा अर्ज घेण्यासाठी ज्या शेतकऱ्याकडे शाश्वत जलस्रोत उपलब्ध आहे असे सर्व शेतकरी यामध्ये मोडणार आहेत. मात्र अशा शेतकऱ्याकडे पारंपरिक पद्धतीने विद्युत जोडणी झालेली नसावी. 5 एकरापर्यंत शेतजमीनधारक शेतकऱ्यास 3 अश्वशक्ती क्षमतेपर्यंत सौर कृषी पंप व 5 एकरापर्यंत पेक्षा जास्त शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यास 5 अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषी पंप देय आहे. राज्यातील पारंपरिक ऊर्जेद्वारे विद्युतीकरण न झालेले शेतकरी, म्हणजे ज्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत वीज जोडणी झालेली नाही त्यांच्या शेतात आणि अशांनी अर्ज केलेले आहेत, अशा शेतकऱ्यांना सुद्धा हे सौर कृषी पंप मिळू शकतील. विद्युतीकरणासाठी वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसलेले शेतकरी, महावितरण कंपनीकडे विद्युत जोडणीसाठी पैसे भरूनही प्रलंबित असणाऱ्या ग्राहकांपैकी शेतकऱ्यांपैकी ज्यांना नजीकच्या काळात विद्युत जोडणी करणे शक्य झाले नाही असे शेतकरी, अतिदुर्गम भागातील शेतकरी, महाराष्ट्र शासनाच्या सिंचन योजनेअंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी, वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, नदी, विहीर, बोरवेल यांचे शेजारील शेतजमीनधारक शेतकरी या योजनेत पात्र राहतील. सदर योजनेअंतर्गत सौर कृषी पंपासाठी सर्वसाधारण गटातील लाभार्थ्यांकडून 10% व अनुसूचित जाती जमातीकडून 5% हिस्सा म्हणून लाभार्थ्यास भरणे आवश्यक आहे. अटल सोलर योजनेमध्ये अर्जदाराने याआधी जर अर्ज केलेला असेल तर आपल्याला ही योजना मिळणार नाही. तर शेतकरी मित्रांना आता आपण पाहूया या योजनेसाठी अर्ज कसा करावा हे थोडक्यात पाहूया. सर्वप्रथम आपण या ठिकाणी आपण पाहतात ऑनलाईन अर्ज. जर आपण नवीन ग्राहक असाल तर नवीन ग्राहक यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे, किंवा आपण जर याआधी महावितरणकडे वीज मागणीसाठी अर्ज केला असेल तर प्रलंबित ग्राहक म्हणून या ठिकाणी आपल्याला क्लिक करून समोर अर्ज भरायचा आहे. तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि पुढील बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन अलाव करून घ्या. त्यामुळे पुढे येणारे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात सुरुवातीला पाहायला मिळतील. तर पुन्हा भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.